नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप असं स्वागत आहे। आज आपण आंबेगाव तालुक्याची थोडीशी माहिती घेणार आहोत। नीती आयोगाने आंबेगाव तालुका हा मागासवर्गीय तालुका, अविकसित तालुका म्हणून नोंदवला गेला आहे। आंबेगाव तालुका हा दोन भागात विभागला गेलेला आहे। एक भाग भीमाशंकर पट्टा अथवा डिंबे धरणाचा जो बॅकवॉटरचा परिसर आहे तो भाग, आणि दुसरा पट्टा हा मंचरचा पुढील पट्टा आहे जो पूर्व पट्टा म्हणून ओळखला जातो। आंबेगाव तालुक्याचा बहुतांश भाग हा सह्याद्रीच्या रांगात वसलेला आहे। हा आंबेगाव तालुका खूप दुर्मिळ आणि डोंगराळ तालुका आहे। ह्या तालुक्यात गोवर्धन डेअरी तसेच साखर कारखाना आणि कॉलेज एवढ्या सुविधा सोडल्या तर इतर सुविधा नाहीत। परंतु येथील लोक गरीब नसून श्रीमंत आहेत, कारण प्रत्येकाकडे स्वतःचे घर आहे। तालुक्यातील लोकांनी फक्त दुधाच्या जोरावर आणि शेतीच्या जोरावर मोठे बंगले बांधले आहेत। मुलींची लग्ने लावून दिलेली आहेत। मंडळी, मी खेड तालुक्यात राहतो, परंतु आमच्या खेडची हवा चाकणमुळे अतिशय प्रदूषित झालेली आहे। हवा अतिशय उष्ण आहे। तसेच राजगुरुनगर शहरामध्ये झाडांची कमतरता आहे। पूर्णपणे सोसाट्यांचे शहर असल्यामुळे शहर उन्हाळ्यात अतिशय उष्ण बनते। त्या मानाने घोडेगावची हवा थंड आहे। आंबेगाव तालुक्यातील लोकांना नोकरीची गरज नाही। ज्यांच्याकडे शेती आहे ते सुखाने जगत आहेत, सुखाने काम करत आहेत आणि झोप घेत आहेत। ज्यांना काही नाही ते लोक चाकण, भोसरी, पुणे येथे रोजगारासाठी तालुका सोडून जात आहेत। तालुक्याचे आमदार दिलीपजी वळसे पाटील यांच्याकडे खूप मोठी सत्ता होती। अनेक वर्ष त्यांनी तालुक्याचे आमदारपद भूषवले, परंतु त्यांनी काय विकास केला अशा चर्चा यूट्यूबवर होत असतात। खरं तर आंबेगाव तालुक्याला विकासाची गरज नाही। येथील रस्ते सुद्धा चांगले आहेत। आंबेगाव तालुका अजूनही 1980-90च्या काळात जगत आहेत। येथे प्रगती नाही, परंतु येथील जीवन सुखी आहे। तालुक्यातील लोक दूध आणि शेतीच्या जोरावर आपले जीवन व्यतीत करत आहेत। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासारखे दगदगीचे जीवन ते जगत नाहीत, प्राकृतिक जीवन जगतात। त्यामुळे त्यांना विकासाची गरज नाही। तालुक्यात डिंबे डॅम आहे, त्याच्या जोरावर येथील लोक पिके घेतात। आता आपण घोडेगाव शहर पार केल्यानंतर सातगाव पठार ह्या भागात प्रवेश करणार आहोत। त्यासाठी आपल्याला घोडेगावचा घाट चढून वर जावं लागतं। पारगाव तर्फे खेड, पेठ, कारेगाव, बावडी, थुगाव, कोल्हारवाडी आणि कुरवंडी असा 7 गावांचा समूह याला सातगाव पठार म्हणतात। येथे नदी नाही, पूर्णपणे पावसाच्या जोरावर पिकं घेतली जातात। येथे पाणी वर जाऊ शकत नाही, त्यामुळे काही लोक बोर घेऊन शेती करत आहेत। बटाटा उत्पादनासाठी हा भाग पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे, कारण येथील बटाटा पूर्ण भारतात सर्वात उत्तम क्वालिटीचा मानला जातो। या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकरी नाराज होते। कुठल्या तरी कंपनीचे अधिकारी ह्या भागात व्हिजिटसाठी आले आणि येथील हवामान बटाटा पिकासाठी सर्वोत्तम असल्याचे त्यांचे निदर्शनास आले। त्यांनी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन ह्या भागात बटाटा उत्पन्नासाठी प्रयत्न केले। वेफर, फ्रेंच फ्राईज यासारख्या कंपन्यांना हा बटाटा आवडतो। पूर्ण भारतात सातगाव पठार बटाट्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे। वेळेश्वरचा डोंगर येथे वेळ नदी उगम पावते आणि ही नदी ह्या भागात एकमेव नदी आहे। ह्या नदीवर काही ठिकाणी छोटे छोटे बंधारे बांधले आहेत। आंबेगाव तालुक्यात खूप डोंगर आहेत। जसे जुन्नर तालुक्यात खूप डोंगर आहेत, तसे आंबेगाव तालुक्यात सह्याद्रीच्या रांगा अथांग अशा पसरलेल्या आहेत। नीती आयोगाच्या अहवालात आंबेगाव तालुका हा मागासलेला तालुका म्हणून नोंदवला गेला आहे। तरीसुद्धा हा तालुका पर्यटनदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे। तालुक्यात डिंबे, बॅकवॉटर, औपे घाट तसेच भीमाशंकर ही 3 महत्त्वाची स्थळं आहेत। सातगाव पठारचा पठारी भाग उतरल्यानंतर आपण खेड तालुक्यात प्रवेश करत आहोत आणि ह्या रस्त्याचे काम आत्ताच झालेले आहे। घाट उतरून गेल्यावर लागणारे प्रथम गाव मिरजेवाडी आहे। राजगुरुनगर येथून अंदाजे 15 किलोमीटर आहे। मित्रांनो, खेड तालुका आणि आंबेगाव तालुका याच्यातील जास्त डिफरन्स नाही, परंतु आंबेगाव तालुक्याची हवा जास्त थंड आहे। याचे कारण डिंबे धरण, भीमाशंकरचे जंगल तसेच जुन्नरचे जंगल ह्यामुळे हा तालुका थंड आहे। खेड तालुक्यात मोठी मोठी शहरं निर्माण झाल्यामुळे आपल्या तालुक्यातील हवा आता उष्ण होत आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आंबेगाव तालुक्याची थोडीशी माहिती दिली। जर आपल्या तालुक्यावर प्रेम असेल तर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा। खूप लोक माझी चॅनल पाहत आहे, परंतु कमेंट करत नाही। त्यांनीसुद्धा कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की आपले नाव आणि आपले गाव। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपली साथ आणि आपलं प्रेम असंच राहू द्या। धन्यवाद।